मेथीची सुक्की भाजी ही तुम्ही बऱ्याचदा खाल्ली असाल आणि तीच सुक्की भाजी खाऊन जरा तुम्हाला कंटाळा आला असेल तर अशी ही मेथीची पातळ भाजी एकदा तुम्ही नक्की करून पहा। थोड्या वेगळ्या पद्धतीची ही मेथीची भाजी आहे, म्हणजे लहानपासून ते थोरापर्यंत जवळजवळ ही चव सगळ्यांनाच खूप आवडेल। ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका। चला मग रेसिपीला स्टार्ट करूयात। इथं मी अर्धी मेथीची जोडी घेतलेली आहे, त्याला छानपैकी असं साफ करून घेतलेलं आहे। कवळ्या काड्या असतात ना ते देखील टाका, त्याने ही छान अशी चव येते याला। त्यानंतर साहित्य बघूयात काय काय लागणार आहे। एक वाटी मी इथं कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एक मोठा कांदा त्याला असं बारीक कापून घेतलेला आहे। एक छोटी मिरची घेतलेली आहे, एक मोठा टोमॅटो आहे त्याला देखील बारीक कापलेला आहे आणि अद्रक लसूण असं हे ठेचून घेतलेलं आहे। आता ही मेथीची जोडी आपली छान अशी साफ देखील करून झालेली आहे। सगळ्यात प्रथम आपल्याला कढई ठेवून शेंगदाणे आहेत त्याला छानपैकी असं भाजून घ्यायचं आहे। शेंगदाणे हे आपल्याला कमीवरच भाजून घ्यायचे आहे, कारण की कमीवर छान असं भाजलं ना तर शेंगदाण्याच्या भाजीला छान अशी टेस्ट येते, म्हणून कमीवर छानपैकी भाजून घ्या शेंगदाणे। आता शेंगदाणे भाजत नाही तोपर्यंत मी इथं मेथी छान अशी धुवून घेतलेली आहे आणि बारीक कापून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता धुवून अशी छान अशी बारीक कापून घ्यायची आहे। आता आपल्याला शेंगदाणे छानपैकी असं भाजून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनटं शेंगदाणे कमीवरच छान भाजू द्या, त्यानंतर थोडा फास्ट करून घ्या गॅस। आता बघू शकता शेंगदाण्याला असे काळ्या कलरचे डाग आलेले आहेत, तर समजायचे आपले शेंगदाणे हे भाजून झालेले आहेत। तर इथं गॅस आपण बंद करून घ्यायचा आहे आणि शेंगदाणे काढून याला थंड करून घ्यायचं आहे। आता आपण फोडणी देऊयात। मी इथे तेल घालते, 1-2 मापलं असं तेल घालायचं आहे। तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही तेल घाला। तेलात सगळ्यात प्रथम आपल्याला जिरं सोडायचं आहे। जिरं तडतडलं की कांदा घालूयात। छानपैकी असा कांदा घातलेला आहे मी आता छान मिक्स करून घेऊया याला। कांद्याला आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे, ब्राऊन कलर येईस्तोवर भाजून घ्या कांद्याला। याने काय आपली भाजी जी ही खूप टेस्टी बनेल। कांदा हा आपल्याला छानपैकी भाजला का भाजीची चव देखील मस्त येते आणि कलर देखील छान येतो। आता शेंगदाणे आपले भाजून झालेले, थंड देखील झालेले आहेत। आता याचे सालपट तुम्हाला काढायचे असेल तर तुम्ही काढू शकता। हे सहसा सालपटीचं काढत नाही, डायरेक्ट असंच वाटून घेते याला। तुम्ही बघू शकता असं फाईन पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला। आता यात थोडंसं अद्रक लसूणची जी पेस्ट करून ठेवलेली ते घालायचं आहे। कांदा आपला होण्यात आलेला आहे, थोडा ब्राऊन झालेला आहे, अजून थोडा परतून घेऊया कांद्याला। तोपर्यंत अद्रक लसूणची पेस्ट देखील आपली छानपैकी असं परतून होईल। 2 ते 3 मिनटं अजून परतून घेऊयात। कांदा देखील आपल्याला स्लोवरच परतून घ्यायचा आहे। आता एक मिरची टाकून घेतलेली आहे मी। पूर्ण मस्त एकजीव करून घ्या। त्यानंतर टोमॅटो घालूयात। एक मोठा टोमॅटो त्याला छान बारीक कापून घ्यायचं आहे। आता यालाही छान मिक्स करून घेऊयात। आता हे आपल्याला कमीवरच छान शिजून घ्यायचं आहे, नरम होईस्तोवर शिजून घ्या टोमॅटोला। आता चवीनुसार मीठ घालते मी, अर्धा टेबलस्पून मीठ घालते चवीनुसार। लाल तिखट घालायचे अर्धा टेबलस्पून। कांदा लसूण मसाला घाला अर्धा टेबलस्पून। हळद घाला अर्धा टेबलस्पून आणि धनेपूड घालते मी 1 टेबलस्पून। इत्यादी मसाले मी घातलेले आहेत। आता याला छानपैकी शिजू द्यायचे टोमॅटोला आपल्याला। पूर्ण नरम करून घ्या टोमॅटोला। आता टोमॅटो आपले नरम झालेले आहेत। आपल्याला वाटून ठेवलेलं जे वाटण आहे ते यात घालायचं आहे। छानपैकी असं वाटून घेतलेलं आहे मी। आता पूर्ण एकजीव करून घ्यायला। आता हे वाटण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि कमीवरच छानपैकी तेल सुटेस्तवर आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। हे वाटण पटकन असं खाली चिटकलं जातं, म्हणून याला सतत हलवत राहायचे। 2-2 मिनिटाला याला हलवत राहा।
5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छानपैकी वाटणाने असं आपलं तेल सोडलेलं आहे. आता यात आपल्याला मेथी टाकून घ्यायची आहे. आता मेथीला देखील आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे या मसाल्यात. मेथीचंही छानपैकी असं तेल सुटेस्तोवर परतून घ्या. तुम्ही बघू शकता मेथी थोडीशी ओली आहे म्हणून यात पाणी सुटत आहे. थोडी मेथी आपल्याला छान मसाला लागेस्तोवर याच्यात परतून घ्यायचं आहे. मसाला खाली लागू नाही द्यायचा आहे आपल्याला, याची दक्षता घ्या. सतत याला हलवत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता छानपैकी मसाला हा मेथीला लागलेला आहे. तुम्हाला मी जवळून कॅमेरा करून दाखवते, बघू शकता तुम्ही. तुम्हाला जर सुकी भाजी खायची असेल तर तुम्ही अशीच सुकी भाजी देखील खाऊ शकता. खूप टेस्टी देखील लागते अशी ही भाजी. मसाल्याने छानपैकी असं तेल सोडलेलं आहे. तुम्ही बघू शकता भाजीचा कलर देखील खूप छानपैकी आलेला आहे. मेथी पूर्ण एकजीव झालेली आहे मसाल्यात. आता पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्हाला जेवढी पातळ हवी भाजी तेवढी तुम्ही पाणी घालू शकता. मी 1 ग्लास असं पाणी घालून घेतलेलं आहे. मेथीला आपल्याला जास्त काय असं शिजवायचं नाही आहे, कारण की मसाला देखील आपला छानपैकी परतून झालेला आहे आणि मेथीला जास्त काही टाईम लागत नाही शिजायला. फक्त 5 मिनटं याला फक्त उकळून द्या आणि कमीवर शिजून घ्या 5 मिनटंच. आता भाजीला छानपैकी उकळी आल्यावर आपल्याला स्लो गॅस करून याला शिजून घ्यायचं आहे. आता मी झाकण ठेवते 5 मिनटं. 5 मिनटानंतर आपण खोलून बघूयात. 5 मिनटं झालेली आहे. तुम्ही बघू शकता भाजीचा कलर देखील खूप छान आलेला आहे आणि आपली भाजी इथं तयार झालेली आहे. तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा भातासोबत ही भाजी खाऊ शकता. अगदी लहान मुलं मागून खातील अशी ही टेस्टी भाजी बनते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि थँक्यू फॉर वॉचिंगसाठी. चला मग भाजी सर्व करायला घेऊयात.